एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात, 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू. सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक आणि मोठी घटना उघडकीस आली आहे. अक्कलकोट येथून गाणगापूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला एका डंपरने अत्यंत जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील अनेक प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. सविस्तर माहितीनुसार अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस आणि मुरमाने भरलेला डंपर यांच्यात हा मोठा अपघात झाला. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिसरातील रुद्देवाडी या गावाजवळ ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एसटी महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन अक्कलकोटहून गाणगापूरच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. त्याच दरम्यान समोरून मुरुम भरून येणाऱ्या एका डंपरने एसटी बसला जोरदार आणि अनपेक्षित धडक दिली. वाहनांची धडक इतकी प्रचंड होती की एसटी बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बसच्या पुढील बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. या भयानक धडकेनंतर डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या कडेला जाऊन अचानक उलटला. रस्त्याच्या बाजूला उलटल्यानंतर काही क्षणातच या डंपरने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून डंपरमध्ये अडकलेल्या 2 जणांचा आगीत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत मन सुन्न करणारी होती. याच दरम्यान एसटी बसमधील अनेक प्रवाशांना देखील दुखापत झाली आहे. या अपघातात काही प्रवाशांना गंभीर मार लागला आहे, तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची प्राथमिक माहिती मिळताच दक्षिण अक्कलकोट पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. तसेच डंपरला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. सर्व जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी त्वरित अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण ही सर्वांसाठीच अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. जर वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर प्रशासनाने आता अधिक कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. नागरिकांची आणि प्रवाशांची सुरक्षितता ही कायमच प्राधान्यक्रमावर असायला हवी.